दुश्मनाशी शेवटच्या श्वासापर्यंत लढतो त्याला तानाजी म्हणतात. आणि जो 18 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला आपला घोडा आणतो त्याला संताजी म्हणतात. जो शत्रूच्या छावणीमध्ये जाऊन शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याला धनाजी म्हणतात. आणि जो उभ्या वाघाला ढाण्या वाघाला चिरतो त्याला संभाजी म्हणतात. आणि ह्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचं तोरण बांधतो त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. ह्या आपल्या मुलांमध्ये असं नव चैतन्य नव स्फूर्तिमान आपल्या इतिहासातल्या लोकांचे उदाहरण द्या. काय असतं अशा उदाहरणाने मुलं प्रेरित होतात. अहो एखाद्या मुलाला आजकाल संवेदना मरत चालली आहे. आपल्या आईच्या हाताला काही थोडा चटका बसला तर पुरी मुलांच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं, पण आज मुलांना त्याचं काहीच वाटत नाही. अहो एक सोलापूर जिल्ह्यातली एक छोटीशी ताजी घटना आहे. सोलापूरजवळ करमाळा नावाचं गाव आहे. तिथलं जेऊर म्हटलं एक खेड आहे. एक वडर बाई असते, आपण रस्त्यावर खडी फोडणारी बाई, ती रस्त्यावर खडी फोडत होती. ती खडी फोडत असताना ती खूप आजारी होती आणि ती आजारी असताना ती काम न करता बाजूला झोपून राहिली. तिच्यासोबत तिचा 10-11 वर्षाचा मुलगा सोबत आलेला होता. त्याच वेळेला कोणीतरी त्यांचे अधिकारी आले, कलेक्टर आलेत. मग त्या कलेक्टरने त्याच्या आईला नाना शब्द सुनवलेत, खूप काही बोललेत. त्याच्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्या लहानशा 11 वर्षाच्या मुलाने बघितलं की माझ्या आईला हा माणूस कोण आहे, काय बोलला. तो आईकडे जातो आणि म्हणतो, आई हा कोण अधिकारी होता ग तुला बोलला. त्याची आई म्हणते, बाळा तू जाऊ दे, हा कलेक्टर होता, जिल्हा अधिकारी, खूप मोठे साहेब असतात. मी काम करत नव्हती ना, माझी तब्येत बरोबर नाही म्हणून त्याने मला रागवलं. त्याच वेळेला तो मुलगा एक आईच्या हातातला छनी आणि हातोडा घेतो, खडकावर मारतो, आपला बोट फुटोस्तोर लिहितो की मी एक दिवस कलेक्टर होईल आणि माझ्या आईच्या अपमानाचा बदला घेईल. विद्यार्थी मित्र, मला सांगायला अभिमान मिळतो की तोच मुलगा आज कलेक्टर आहे. आज त्याचं नाव आहे बाळासाहेब, आपण जे म्हटलो ना की कोण आहे, बाळासाहेब मंजुळे नावाचा हा मुलगा. तो आपल्या आईच्या प्रेरणेने आज जिल्हा अधिकारी झालेला आहे, एका वडर समाजातला मुलगा. ही अशी जिद्द ज्या वेळेला मुलांना आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू आणि वडिलांचे बनियन बघितल्यावर येतं ना, ते मुलं आयुष्यामध्ये प्रगती करू शकतात. अरे APJ अब्दुल कलाम साहेबांना काय होतं, मुलांना सांगा. अरे एका मच्छीमार कुटुंबातला मुलगा, साधा होडी नायकाचा मुलगा, पेपर वाटून तो आपल्या एज्युकेशन केलं डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी. आणि पेपर वाटल्यानंतर त्यांनी आपल्याकडे शिक्षण केलं. शिक्षणाला पैसे नव्हते, स्वतःच्या बहिणीने त्यांचे दागिने मोडले. दागिने मोडल्यानंतर त्यांनी एज्युकेशन केलं. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मद्रास इन्स्टिट्यूटमधून ज्या वेळेला ते इंजिनियर झालेत त्यावेळेला त्यांना पायलट होण्याची खूप हौस होती की त्यांना वाटायचं वरती उडणारे विमान आणि पायलट बघितली की मलासुद्धा एक दिवस उडायचं आहे पक्ष्यांसारखं. ते इतके हुशार होते. त्या एरोनॉटिकल इंजिनियरमध्ये जागा निघाली, पोस्ट होत्या 8 आणि विद्यार्थी होते 7. आपलं पोस्ट होत्या 7, विद्यार्थी होते 8. आणि APJ अब्दुल कलाम साहेब गेले आणि नेमकं कलाम साहेबांचाच नंबर लागला आणि 7 लोकांचा नंबर लागला. कलाम साहेबांना त्यांची उंची कमी म्हणून त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. ते इतके फ्रस्ट्रेट झाले, इतके नाराज झाले की त्यांना वाटलं की मी एवढं शिकून हे करून फक्त उंचीमुळे मी आज रिजेक्ट झालो आहे. म्हणून त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. पण त्यांना असं एक साधू महाराज सांगितलं, अरे बाळा तू नर्वस होऊ नको, एक नोकरी गेली म्हणजे विधाताने तुझ्यासाठी याच्यापेक्षा नक्की चांगली कुठली तरी नोकरी पाहून ठेवलेली असेल. तू डिप्रेस होऊ नको, तू याच्यातून प्रगती कर. तुम्हाला सांगतो त्यानंतर ज्यावेळेला इस्रोमध्ये जागा निघाली, पोस्ट होती 1, विद्यार्थी होते 9. बघा नशिबात कसं असतं. त्या 9 विद्यार्थ्यांमधून फक्त APJ अब्दुल कलाम साहेबांची निवड झाली. आणि त्या संस्थेचे सगळ्यात मोठे मेन अधिकारी होते विक्रम साराभाई. मग विक्रम साराभाईंसारख्या माणसाने फक्त त्यांच्यातली गुणवत्ता हेरली की हा माणसामध्ये ह्या मुलामध्ये काहीतरी हा करणार, म्हणून त्यांना इस्रोमध्ये दाखल करून घेतलं. आणि बघा इस्रोमध्ये दाखल केल्यानंतर APJ अब्दुल कलाम साहेबांनी रोहिणी नावाचा उपग्रह केला, पृथ्वी आणि अग्नी नावाचे क्षेपणास्त्र केले. ज्या माणसाने मग आपल्याला भारताला एवढं काही दिलं की त्या माणसाला नंतर मिसाईल मॅन म्हणून आपण संबोधायला लागलो. त्यांचं नंतर आत्मचरित्र लिहिलं गेलं अग्निपंख नावाचं, ते आजसुद्धा इतकं फेमस झालेलं आहे. म्हणून मी सांगतो मुलांना असे मोटिवेशनल स्टोऱ्या सांगा. म्हणून मी बाकीचं मोबाईल वगैरे सगळ्यांनी सांगितलं, पण पालकांना काय आवडेल आणि मुलांना काय अटेन्शन राहील
की आपल्याला काहीतरी असं घेण्यासारखी स्टोरी असली, माणसाला टच झाली तर मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. म्हणून पालकांचं एक कळकळीची विनंती, नुसतं शिक्षकांवर अवलंबून न राहता आपल्या मुलांना हे असे मोटिवेशनल उदाहरणं द्या की जेणेकरून आपले मुलं काहीतरी करतील आणि जीवनामध्ये प्रगती करतील. आता मी बघितलं प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलमध्ये आमच्या महेश सर काटकर मॅडम, काकडे मॅडम यांनी, रशीद सर, आमचे बालाजी बुधे एवढे मेहनत घेतली आहे. मला आत्ताच कळालं की यांचे माजी विद्यार्थी आज मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये गेलेत. आपण परभणीमध्ये किती शिक्षण संस्था असतील हो, पण किती शिक्षण संस्था आज फ्रेस्टर्न 2025 घेतात, स्पोर्ट्स घेतात, सायन्स प्रदर्शन घेतात. आम्ही वेळोवेळी बघतो. महेश सरांशी आमचे एक फॅमिली रिलेशन आहे, पण हे इतके मरमर करतात हे सगळे लोक, काटकर मॅडम, काकडे मॅडम, महेश सर यांचा स्टॉप म्हणजे एवढे जीव ओतून करतात. परभणीमध्ये मला नाही वाटत कुठल्या शिक्षण संस्थेमध्ये एवढे लोक कोणी डिवोटेड करून एवढे प्रोग्राम घेत असतील. कारण मी बघितलं ना, आज मी कालसुद्धा आलेलो होतो. अक्षरनंदन आपलं प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलच्या बाहेर गाड्या लावायला जागा नाही आहे. परभणीमध्ये उरूस काय भरत असेल त्याच्या मोठा उरूस आपल्या प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलमध्ये भरतो. हे म्हणजे हे शाळेच्या सेक्रेटरीचं आणि हेडमास्टरांचं अचिव्हमेंट आहे. त्यामुळे मी सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. आणि आपले मुलं इथून एज्युकेशन केल्यानंतर नक्की समाजामध्ये चांगलं नाव काढतील, समाजामध्ये उच्च पदावर जातील एवढं मी गॅरंटी देतो. आणि आपला जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.